तर आज 10 दिवसानंतर गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतो। आज 10 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातंय। पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आज मिरवणुकीची धामधूम सर्वत्र पाहायला मिळतेय। मुंबईमधील सगळे गणेश मंडळ असतील तर काही घरगुती 10 दिवसांच्या गणपतीचं सुद्धा आज विसर्जन केलं जात आहे। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आज गणपती बाप्पाला मनोभावे वाजत गाजत निरोप देण्यात येतोय। आज 10 दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागत असून 10 दिवसांचा हा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेत आहे। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं आणि श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर 10 दिवस या लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे आज बाप्पाचं विसर्जन केलं जातं। तर एका दृश्यामध्ये आपण पाहतोय मुंबईमधील लालबागचा राजा आहे। आता लालबागच्या राजाला कोणत्याही क्षणी या दरबारातून बाहेर आणलं जाईल आणि या भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात होईल। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे भक्तगण जे आहेत, गणपतीचे गणेशाचे जे भक्त आहेत ते उपस्थित आहेत। मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या पथकामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये वाजत गाजत या आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात येतोय। तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात असून राज्यभरामध्ये आज 10 दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतोय। साश्रुनयनांनी गणेश भक्त बाप्पाचे विसर्जन करतील आणि मुंबईमधील बहुतेक सगळ्याच मोठ्या गणेश मंडळांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे। लालबाग, परळसारखी मोठी गणेश मंडळं असणाऱ्या भागामध्ये आज एक वेगळाच उत्साह, जल्लोष, आनंदाचं वातावरण आणि एकीकडे आपले 10 दिवस आपल्या सोबत असलेला बाप्पा आता आपल्या घरी चाललेला आहे त्याचे एक दुःख सुद्धा या गणेश भक्तांच्या मनामध्ये आज आहे, दाटून आलेला आहे आणि आज या सगळ्या मोठमोठ्या गणेश मंडळाचं विसर्जन जे आहे ते गिरगाव चौपाटीवर होणार आहे। तर मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळतेय। 2 वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे। तर पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या गणपतीची मिरवणूक निघालेली आहे। पारंपरिक पुणेरी ढोल वाजवून या गणपतीला निरोप देण्यात येतो। पूर्ण रात्रभर खरं तर ही मिरवणूक सुरू असते आणि पहाटेच्या सुमारास गणपती बाप्पाचं विसर्जन त्या ठिकाणी होत असतं। तमाम पुणेकर सुद्धा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे आपण मुंबईमधली दृश्य पाहतोय। सकाळीच मुंबईमधील मुंबईचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे गणेश गल्लीचा गणपती, त्याची भव्य मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक भक्तगण जे आहेत ते दूर दूरहून खरं तर या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। तर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये पाहतोय लालबागच्या राजाची आता मिरवणुकीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। उत्तर पूजा पार पडलेली आहे। कोळ्यांचा जो मान असतो गणपती बाप्पाच्या चरणी मिरवणुकीच्या आधी तो देखील झालेला आहे। कोळ्यांचं जे नृत्य असतं ते गणपती बाप्पाच्या भोवतीच त्यांनी